कृष्ण राम राम राम, हरे राम 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 कृष्ण राम राम राम। पुंडलिक वरदा हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय, पार्वती स्वरे हर हर महादेव। हरी ब्रह्महत्या मारिल्या गायी, आणिक काही पाप केले, ऐका जेने विकली कन्या, पवाडे त्या सुन्याचे, नरमास खादली भाडी, हाकाहाडी म्हणोनी, ऐका जेने विकली कन्या, पवाडे त्या सुन्याचे, अवघे पाप केले तेने, जेने सोने अभिलाषिले, ऐका जेने विकली कन्या, उच्चारिता मजे पाप, जीवे काप सुटतसे, ऐका जेने विकली कन्या, पवाडे त्या सुन्याचे, तुका म्हणे कोरांड रांड, बेटा भांड मागे नाका, ऐका जेने विकली कन्या, पवाडे त्या सुन्याचे, हरी नमोस्तु रामाय सलक्ष्मणाय, दिव्यै च तस्यै जनकात्मजायै, नमोस्तु रुद्रेन्द्र यमानिलेभ्यो, नमस्तु चंद्रार्कमरुगणिभ्यः, वक्तारमासा देमेव नित्या, सरस्वती स्वार समन्वितासि, निरस्त दुस्तर कलंक पंका, नमामि तं शंकरम अर्चिताग्रिम, हरि देवा तुची गणेशु, सकलार्थमती प्रकाशु, मणी निवृत्तीरासु अवधारी जोजी, हरि नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, हरी ब्रह्महत्या मारिल्या गायी, आणिक काही पाप केले, ऐका जेने विकली कन्या, पवाडे त्या सुन्याचे। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्रवचन रूपी सेवे करता निवडलेला श्लोक निवडलेला अभंग म्हणण्यापेक्षा निवडून दिलेला अभंग विश्वसंत जगद्गुरु तुकोबाराय यांचा जवळजवळ 6 चरणाचा उपदेश प्रकरणातील हा अभंग आहे। या अभंगावर काही चिंतन करण्यापूर्वी ज्यांच्याकडून ही तुकोबारायांच्या गाथेवरची प्रवचन रूपी सेवा माझ्यासारख्या सामान्याकडे आलेली आहे, ते माझे परमश्रद्धेय हरिभक्तीपरायण, ज्यांच्या नावामध्ये प्रेम आणि आनंद आहे असे प्रेमानंद शास्त्री, त्यांचे सहकारी मंडळी, त्याचप्रमाणे माझे परमश्रद्धेय हरिभक्तीपरायण बाळासाहेब महाराज खरमाळे, या सर्वांच्या अनुषंगाने ही सेवा माझ्यासारख्या सामान्याकडे आलेली आहे। आता ही सेवा जशी देव माझ्यावर कृपा करील त्याप्रमाणे मी आपल्या पुढे अभंगावर बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत, कारण कुठल्याही गोष्टीला देवाची कृपा ही व्हावीच लागते। जगतामध्ये देव नाही असं म्हणायला सुद्धा देवाचीच कृपा लागते, आणि म्हणून या अभंगावर बोलण्याकरता आपल्यावर देवाची कृपा असावीच, आणि देवाची कृपा असल्याशिवाय आपण काहीही करू शकत नाही। मी नेहमी सांगत असतो की तुम्ही आम्ही मानवी जीवन जगत असताना देवाला आपण मानलंच पाहिजे, अथवा देवाला माना अथवा न माना, पण देवानं आपल्याला मान्य केले, देवानं आपल्याला मान्य, आणि म्हणून आपण या जगतामध्ये अजून हयात आहे। ज्या दिवशी देव आपल्याला मानणार नाही, ज्या दिवशी देव आपल्याला मानणार नाही त्या दिवशी आपल्या दारासमोर गर्दी राहील, आणि ती गर्दी पाहण्याकरता आपण मात्र या जगतामध्ये नसू। असो, म्हणून देवानं आतापर्यंत या कोरोनाच्या काळामध्ये
आपल्याला जिवंत ठेवलेलं आहे. वास्तविक पाहता गेले 1.5-2 वर्षामध्ये कोरोना प्रादुर्भावाचं संकट एवढं दुर्भिक्ष आहे की या संकटातून तुम्ही आम्ही आजही जिवंत आहोत. याचा अर्थ असा की या संकटातून वाचवण्याकरता आपल्याला आपल्या मागेही देव आहे आणि पुढेही देव आहे. देव उभा मागे पुढे, पूर्वी कोडे संकट किंवा मागे पुढे उभा राहे सांभाळीत आली आघात निवाराया. आणि म्हणून आजच्या कलियुगामध्ये तरणोपायचं साधन म्हणजे भगवान परमात्म्याचं नामचिंतन आहे. आणि ते नामचिंतन कारण नामचिंतन हा कलियुगातला तरणोपायाचं साधन आहे. भगवंताचं नामचिंतन केलं तर कुठले असणारं संकट हे निवारण झाल्याशिवाय राहत नाही. जगद्गुरु तुकोबारायांचं प्रमाणे तयाच्या चिंतने निरसेल संकट कराल दुर्गट भव सिंधू. केवढं मोठं जरी संकट असेल तरी भगवंताचं नामचिंतन केलं आणि कलियुगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात साधकानं करावे कीर्तन हरुषे गावे हरीचे गुण मग नोहे काही बाधा काम दुर्जनाचा क्रोधा. असं भगवंताचं नामचिंतन अंतःकरणापासून भरवीट केलं तर त्या भगवंताच्या नामचिंतनानं नामाच्या चिंतने 12 वाटा पळती विघ्ने कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखळ प्रबंध माझी आत्मचर्चा विषय उदंड गाती. आणि म्हणून तुकोबारायांच्या गाथेचा अभंगाचा आधार घेऊन आपण हे भगवंताचं नामचिंतन प्रवचन रूपी सेवेनं या गुगल पेवर सहकार्यांच्या सहकार्यानं करत आहोत. आणि म्हणून या अभंगाची जर भूमिका पाहिली तर या अभंगामध्ये पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात ब्रह्महत्या मारलेल्या गायी, की ज्यानं ब्रह्महत्या केलेली आहे, ज्यांनी गायी मारलेल्या आहे, ज्यानं आपली कन्या पैसे घेऊन विकलेली आहे, अशा स्वान समान असणाऱ्या माणसाची कीर्ती ऐका. आता त्याची कीर्ती काय सांगायची? वास्तविक पाहता ब्रह्म आणि ब्रह्मज्ञान, ब्रह्म म्हणावं कुणाला? त्याचं कारण असं आहे, या हा अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा उपदेश प्रकरणातील आहे. उपदेशामध्ये प्रकार 2 आहेत, एक साधारण उपदेश आणि एक असाधारण उपदेश. साधारण उपदेश म्हणजे सगळ्यांना केलेला उपदेश आणि असाधारण उपदेश म्हणजे काही ठराविक लोकांना केलेला उपदेश. आता या अभंगामध्ये जो महापातकी आहे, पापी आहे, जो चांडाळ आहे, अशाला उपदेश केलेला आहे. म्हणजे हा अभंग असाधारण उपदेशाच्या प्रकरणामध्ये आहे. कारण जगद्गुरु तुकोबारायांची भाषा ही परिभाषित भाषा असते. आणि तुकोबाराय, आता तुम्ही असं म्हणाल की जगद्गुरु तुकोबाराय आणि तुम्ही आम्ही दोघही देहधारी जन्माला आलो. मग दोघही देहधारी जन्माला आल्यानंतर जगद्गुरु तुकोबारायांना एवढा उपदेश करण्याचा अधिकार होता का? मी म्हणेल उलट नव्हता का? कारण जगद्गुरु तुकोबारायांचं कर्तव्य कर्म आणि तुमचं आमचं कर्तव्य कर्म याचा जर विचार केला तर जगद्गुरु तुकोबारायांच्या कर्तव्य कर्माचा विचार केला तर कर्तृत्वाचा मद आणि फलस्वाद याचा रास केल्यानंतर जी निष्कर्म स्थिती, त्याला परमानंदाची प्राप्ती म्हणतात. ही परमानंदाची प्राप्ती जगद्गुरु तुकोबारायांनी उचित असं कर्म केलं. माऊलींच्या भाषेमध्ये बोलायचं झालं, जे उचित कर्म सांडिती मग नैष्कर्म हो पाहती परी कर्मेंद्रिया प्रवृत्ती निरोधनी. वेदानं ठरून दिलेली कर्म आमच्या महात्म्यानं केली, म्हणून आजही जगतामध्ये महात्मे धन्य आहेत. धन्य आहेत. धन्य म्हणावं कुणाला? की जो सतत हरीच्या रंगामध्ये रंगून जातो. धन्य जगी तोची एक हरी रंगी नाचे, रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे. हरीच्या रंगामध्ये रंगून जातो, त्याला धन्य म्हटलेले. आणि जगद्गुरु तुकोबारायांची धन्यता तुम्ही आम्ही काय वर्णन करावी? जगद्गुरु तुकोबारायांना ज्यानं काऊसुलाकून पाहिलं, वृत्तीमध्ये बदलच नाही, हिरा ठेविता ऐरणी वाचे मारिता जो घणी, तोची मोल पावे खरा करणीचा होय चुरा. असं ताऊसुलाकून पाहिलं, ज्यांच्या वृत्तीमध्ये बदल नाही, अशा कट्टर विरोधकांना जगद्गुरु तुकोबारायांची धन्यता व्यक्त केली. ते म्हणतात तुकोबाराय नुसते धन्य नाही, ते समर्थ सुद्धा आहेत. धन्य तुकोबा समर्थ, जेने केला हा पुरुषार्थ. समर्थ कुणाला म्हणावं? की ज्यांच्या अंगी कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती आहे, ते समर्थ. आता भगवान परमात्म्याकडे कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती ही अंगभूत आहे. एखाद्या माचीच्या म्हणजे आगडीनं गवताच्या काडीनं काय गंज पेटावली
अग्नीनं गवताची गंज पेटवली, याच्यामध्ये नवल काय? अग्नीचं कामच आहे पेटवणं. पण ही कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती देवाची अंगभूत आहे, पण संत महात्म्यानं ती कर्तव्य कर्मानं प्राप्त करून घेतली, याला महत्व आहे. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाराय नुसते धन्य नाहीत तर समर्थ सुद्धा आहेत. याच्या पुढे जाऊन सांगायचं झालं तर या भाग्यवंत पुरुषांनी आत्मलाभाच्या प्राप्ती करता वैराग्य रूपी चिलकत अंगामध्ये घातली, राजयोग रूपी घोड्यावर महात्मे स्वार झाले, आपल्या विवेक रूपी मुठीमध्ये ध्यान रूपी तलवार धरली आणि संसारामध्ये असणारी विजय रूपी लक्ष्मीला वरण्याकरता आमचे महात्मे निघाले. पण मी नेहमी सांगत असतो की सत्कार्याला माणूस निघाला की अडचणी ह्या ठरलेल्या, खऱ्या परमार्थाला दरिद्र हे ठरलेलं खरं लोकांना कळत नाही आणि खोट्याच्या मागे गेल्याशिवाय राहत नाही. तसं संसारामध्ये असणारी विजयरूपी लक्ष्मी हिला वरण्याकरता आमचे महात्मे निघाले, पण पंचमहाभूत आडवी आली. जगद्गुरु तुकोबरायांनी या पंचमहाभूतांना लात मारली आणि भगवान परमात्माचा षडगुण संपन्न ऐका यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे 6 गुणवर्य वसती जेत म्हणून तो भगवंतो, हे 6च्या 6 गुण आमच्या महात्म्यानं कर्तव्य कर्मानं प्राप्त करून घेतल्याला महत्व आहे. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबराय हे धन्य आहे, समर्थ आहेत. याच्या पुढे थोडस वेदांताच्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर कर्मक्षय, ग्रंथीभेद, संशय छेद आणि आत्मस्वरूपाची ओळख आमच्या महात्म्यानं कर्तव्य कर्मानं प्राप्त करून घेतली. म्हणून जगद्गुरु तुकोबरायांचा अधिकार तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकाशी आले मनोनी रामेश्वरे चरणी मस्तक ठेविले आरती तुकारामा. महाराज एवढा महान जगद्गुरु तुकोबरायांचा अधिकार आणि म्हणून तुकोबरायांना उपदेश करण्याचा अधिकार होताच. आणि जगद्गुरु तुकोबराय उपदेश करताना महाराज देवाबरोबर काही स्वार्थी परार्थी अशी परिभाषिक भाषा वापरतात. जगाकडे पाहिलं आणि जगाविषयी देवाशी बोलताना स्वार्थी भाषा वापरतात, परार्थी भाषा वापरतात की देवा मी तव अनाथ अपराधी कर्महीन मती मंदबोधी तुझ म्या आठविले नाही कधी वाचे कृपाने दे माय बापा नाही ऐकिले गायले गीत. महाराज ही जगद्गुरु तुकोबरायांची जगाकडे पाहून देवावर बोलताना ही परार्थी भाषा आहे. एवढा मोठा महात्मा की उभा आयुष्य ज्यानं भक्ती सोसामध्ये घालवलं तो म्हणतो नाही ऐकिले गायले गीत. आमच्या सारख्याचे 2 अभंग पाठ असू द्या महाराज, चालली गोष्ट खरी, आपल्याला न बोललेलं बरं. असो, सांगण्याचा माझा भाग असा की ही परार्थी भाषा जगाला उद्देशून देवाबरोबर का बोलावी, का म्हटले असते जगद्गुरु तुकोबारा, याचं कारण आज जगतामध्ये अवलोकन केलं तर जगतामध्ये मोठ्या मोठ्यांना हेच कळलं नाही आहे मी कोण, याचा करावा विचार. म्हणते ज्ञानदेव निवृत्तीचा मी कोण आहे, मीचा अर्थ संख्यांना कळला नाही, मीचा अर्थ योग्यांना कळला नाही, मीचा अर्थ पूर्वमीमांसांना कळला नाही, उत्तर मीमांसांना कळला नाही, उपासकाला कळला नाही, दर्शन करायला कळला नाही, मीचा अर्थ कुणालाही कळला नाही. प्रत्येकानं आपापल्या गग्ग्यामध्ये अशनम्ये वशनम्ये क्षयमे जाती बंधुभूतो वर्गो मे न कुर्वाणम, हे माझे ते माझे ते माझे, मी आणि माझं म्हणणाऱ्या पुरुष रूपी मोकडाला आमचं सच्याचं सांगते हंती काल कृष्णम पुरुषाजम, अशा पुरुष रूपी मोकडाला काल रूपी लांडगा खाल्ल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून महाराज जगद्गुरु तुकोबाराय काही वेळेला म्हणजे या कुणालाही मीचा अर्थ कळला नाही, प्रत्येक जण आपापल्या माझ्या गग्ग्यामध्ये आहे, पण संत महात्म्यांना मीचा अर्थ कळला आणि कळल्यानंतर मग छातीला हात लावून देवाबरोबर स्वार्थी भाषा वापरली. देवा मी वासुदेव तत्वता कळो येईल विचारिता आहे ठाऊक सभाग्या संता तुझ्या नाही अनिक मागुता गा वासुदेव करीतो फेरा. आता संत वाङ्मयामध्ये एका बाजूला मी अनाथ अपराधी आहे म्हणतात, एका बाजूला मी वासुदेव तत्वता म्हणतात. दुय्यम भाषा संत वाङ्मयामध्ये आली
तर दुरुक्ती दोष आहे. मग तुकोबरायांचा दुरुक्ती दोष होता का? मुळीच नाही. संत वाङ्मय जर चाळून पाहिलं तर संत वाङ्मयामध्ये आतापर्यंत कुणी चूक काढलेली नाही आणि काढणारा जन्माला आलेला नाही, येणारही नाही. पण तुकोबरायांचं म्हणणे असे की माझी ही स्वार्थी परार्थी भाषा, परिभाषित भाषा सर्वसामान्य लोकांना कळावी याच्याकरता संत वाङ्मयामध्ये एक अक्षर दोनदा जरी वापरलं तरी त्याचा दोष राहत नाही. आणि परिभाषिक भाषेमध्ये बोलत असताना जगद्गुरु तुकोबराय काही वेळा देवाला म्हणतात, देवा तुम्ही जसे आहात. आता देव कसा आहे? उपाधी रहित तुम्ही निर्विकार, काहीच संसार नाही तुम्हा. जसा देव उपाधी रहित आहे. देवाला म्हणतात, देवा ऐसे मज करून ठेवा नारायणा, समूळ वासना नुरवावी. माझ्या ठिकाणी जन्म मरणाला कारणीभूत असणारी वासना मुळा सकट नाही शिकळा. काही वेळेला देवाला म्हणतात, देवा पापानं संसार आवडतो, पुण्यानं देव आवडतो आणि ज्ञानाने देव कळतो. मला सांगा, देव कळावा का देव आवडावा? देव कळावा. बरं का? देव कळावा. आणि देव कळण्याकरता पाहिजे ज्ञान. महाराज, देव कळण्याकरता जे ज्ञान पाहिजे ते ज्ञान इतरत्र कुठंच मिळत नाही. त्याचा पत्ता एकच ठिकाणी भगवान परमात्म्यानं अर्जुनाला बोध करताना गीतेमध्ये 4थ्या अध्यायातील 44व्या श्लोकात सांगितला, तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेशन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्त तत्वदर्शिना. ते ज्ञान पैगाबरवे जरी मनिया त्या नावे, तरी संताया बजावे सर्वेश्वेशी. ते ज्ञान संतांच्याकडे मिळतं. आणि मग संतांच्याकडच्या ज्ञानाची प्राप्ती जगद्गुरु तुकोबरायांनी प्राप्त करून घेतली. आणि ज्ञान बोधावर गेल्यानंतर पुन्हा त्या ज्ञानाचा निषेध केला. देवा नको ब्रह्मज्ञान, आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव ऐशे करी. ते ब्रह्मज्ञान मला नको. ज्ञान बोधानं मला अहंकार होईल म्हणून मी भक्त तू देव असंच राहू दे. फार झालं. तर द्वापार युगामध्ये गोपिकांना जे रूप दाखवलं, डावी रूप मज गोपिकार म्हणा, ठेवू द्या चरणावरी माता. गोपिकांना कोणतं रूप दाखवलं? भगवान श्रीकृष्णानं बाळरूप दाखवलं. त्या बाल रूपानं गोकुळामध्ये गोपिकेने जी भक्ती केली ना, ती भक्ती देवान विवर्जित होऊन केली. असो ऐसा कोठे आठवची नाही, तेहीचे विदेही भोगू दशा. आणि म्हणून फार झालं देवाचं ते रूप मला दाखव. काही वेळेला देवाला म्हणतात, देवा माझ्या अंतकरणामध्ये शीत उष्ण द्वंद्व आहे आणि शीत उष्ण द्वंद्व द्वंद्वातीत होण्याकरता मला अद्वैत स्वरूपाची प्राप्ती करून दे. कारण शीत उष्ण द्वंद्व हे अंतकरणातल्या वृत्ती विषयाच्या सन्निकर्षावर अवलंबून असतं. मग अंतकरणातल्या वृत्तीचा आणि बाह्य विषयाचा जर संबंध आलाच नाही तर सुख दुःख होत नाही. कारण बाह्य विषय म्हणजे कोणतं? आमचे संत महात्मे म्हणतात, बाह्य विषय म्हणजे मनुष्य जन्माला आल्यानंतर माणसाला काही बंधन असावी. माणसाकडं खाण्याचं बंधन असावं, पाहण्याचं बंधन असावं, लेण्याचं बंधन असावं. पण आजच्या काळामध्ये जगतामध्ये जर पाहिलं तर या सगळ्या बंधनाचा थोडूपासा देवो आशा टाकोनी आणि मग नाही त्याची घेता श्री आणि होईल दुरी निजपंथ. आणि म्हणून सांगण्याचा माझा भाग असा की माणसाच्या जीवनामध्ये माणसानं खाण्यावर बंधन ठेवावं. कारण खाण्याचा मुख्य विषय जगद्गुरु तुकोबरायांचं प्रमाण आहे, युक्त आहार विहार, नेम इंद्रियाशी सार, नसावी बासर निद्रा बहु भाषण. पहिलं आहारावर नियंत्रण असावं. पण आहाराचा मुख्य विषय म्हणजे जिव्हा. ज्याची जिव्हा मोकळी तो कुठेही खातो, कधीही खातो, काही खातो, कसंही खातो. आज जगतामध्ये जर पाहिलं तर जगतामध्ये काही पदार्थ नावानं अशुद्ध आहेत, काही पदार्थ स्वरूपानं अशुद्ध आहेत, काही पदार्थ मूळचेच अशुद्ध आहेत आणि काही पदार्थाला दुसऱ्या पदार्थाचा स्पर्श झाल्यानं अशुद्ध होतात. नावानं अशुद्ध असणारा पदार्थ कुठला? आता काही मंडळींना तो माहिती नाही, पण आमच्या मावळ पट्ट्यामध्ये एक असा नावानं अशुद्ध असणारा पदार्थ आहे, त्याचं नाव आहे कांजी. तो कशाचा असतो ते मला सांगता येणार नाही, पण माऊलींनी मात्र कुठेतरी ओवी केलेली आहे, ती कोणीही कु कांजी प्याला तो कर्मभ्रष्ट झाला आणि परिणाम पाहू लागला अमृताचा. कसा होईल? नावानं अशुद्ध असणारा पदार्थ आहे. असो, काही पदार्थ मूळचेच अशुद्ध आहेत, काही पदार्थ स्वरूपानं अशुद्ध आहेत, म्हणजे वरून दिसायला चांगले पण आतून एवढे खराब असे पदार्थ आहेत. काही पदार्थांना दुसऱ्या पदार्थाचा स्पर्श झाल्यानं अशुद्ध होतात. उदाहरणार्थ तूप हा शुद्ध सात्विक पदार्थ आहे, पण 18 लिटर तुपाच्या डब्यामध्ये 2 लिटर राखेल सांडलं. मला सांगा, तूप खराब होईल का राखेल खराब होईल? 18 लिटर
लिटर तुपाच्या डब्याचा 2 लिटर राखेला नाश केला. म्हणजे काही पदार्थ दुसऱ्या पदार्थाचा स्पर्श झाल्यानं शोध होतात. अशा अश्लील पदार्थ जर खाण्यामध्ये आले तर त्याचा परिणाम या बुद्धीवर होत असतो. आणि बुद्धीला तर खरं स्वस्वरूपाच्या पदावर नेल्याशिवाय ब्रह्मप्राप्ती होत नाही. कारण त्या पदाचे कारण अंतःकरणात ती वृत्तीच्या ठिकाणी स्थिर झालीच पाहिजे ना. तुका म्हणे मग नोये वृत्तीवरी सुखाचे शेजारी पहुडेन. अंतःकरणातली वृत्तीच्या ठिकाणी स्थिर होण्याकरता बाह्य विषयाचा संबंध आला नाही पाहिजे. आणि ते सांगतो तुम्हाला की संत महात्म्यांच्या दृष्टिकोनातून जगतामध्ये अवलोकन केलं तर शुक्तीवर रजत मिथ्या आहे याची प्रचिती आली, रज्जूवर सर्प मिथ्या आहे याची जर प्रचिती आली तर सुखदुःख होत नाही. रज्जू उदाहरणाने बोलायचं झालं तर एखादा पांत्यस्थ संधिकालामध्ये चाललेला आहे. संधिकाल म्हणजे सूर्य अस्त झाल्यानंतर आणि अंधार होण्याच्या अगोदर जो मधला काळ आहे त्याला संधिकाल म्हणतात. आता आपल्या मराठी भाषेमध्ये संधिकाल अक्षराचा अपभ्रंश झाला म्हणून आपण म्हणतो संध्याकाळ, बरं का. आणि आपल्याला अपभ्रंश करण्याची सवय आहे. नाव संदीप आहे, सुंदर आहे, बरं का. नाव किती सुंदर आहे संदीप. पण घरची लोक काय संदीप म्हणतात का? नाही ना. माझं नाव माझ्या आई वडिलांनी इतकं सुंदर ठेवले दशरथ, पण घरची लोक काय दशरथ म्हणतात का? तवा म्हणा तुम्हाला कसं म्हणायचं तसं असो. म्हणजे आपल्याला अपभ्रंश करण्याचा सवय लागलेली. तसे खरं तर संधिकालच, पण त्या संधिकाल अक्षराचा अपभ्रंश झाला आणि संध्याकाळ, बरं का. असो, म्हणजे धड उजेडही नाही आणि धड अंधारही नाही अशा मिनमिनत्या प्रकाशामध्ये एक पांत्यस्थ रस्त्यानं चाललाय आणि त्या रस्त्यामध्ये एक रज्जू पडलेली. रज्जू म्हणजे दोरी, ती वाकडी तिकडी पडलेली आहे. चालणाऱ्या पांतस्थाला भात झाला, रज्जू सर्पाकार भाषेले जगडंबर. घाबरला, अरे बापरे साप. आता मला सांगा तो साप होता का? नव्हता. मग साप हा पांत्यस्थ साप होता म्हणून ब्याला का नव्हता म्हणून ब्याला? साप होता म्हणावं तो नव्हता, नव्हता म्हणावं तो भ्याला का? भ्याला का होता म्हणून भ्याला. याला तर खरं अध्यात्म म्हणतात. जाऊ द्या. हाच संधिकाल सकाळचा आहे. सकाळचा म्हणजे कधी? पहाटेचा म्हणा तुम्ही आपल्या भाषेमध्ये. म्हणजे उजडल्यानंतर आणि सूर्यप्रकाश होण्याच्या अगोदर. अशा संधी प्रकाशामध्ये कारण प्रकाश झाला की अंधार गेला. आणि मग तसंच आहे या सोलीव देहामध्ये अज्ञान आहे. अज्ञानाची निवृत्ती ज्ञानाशिवाय नाही. महाराज ज्ञान झालं की अज्ञान निघून गेलं आणि ज्ञान बोधावर आणखी महाराज साधक गेल्यानंतर त्याची अवस्था अहम अभिमान रहित होत असते. आणि अहम अभिमान रहित अवस्था झाली की तो ब्रह्मस्थितीला पात्र झाला म्हणायला काय हरकत नाही. कारण पुन्हा या नश्वर देहाचा जर विचार केला तर या नश्वर देहामध्ये 3 लिंग आहेत, बरं का. एक नपुंसक लिंग आहे, एक स्त्रीलिंग आहे आणि एक पुल्लिंग आहे. आता या 3 लिंगामध्ये नपुंसक लिंग काय आहे? महाराज ते ब्रह्म ते नपुंसक लिंग आहे. ती बुद्धी पुल्लिंग आहे. आणि तो देह हा तो देह पुल्लिंग, ती बुद्धी स्त्रीलिंग आणि ते ब्रह्म नपुंसक लिंग असा त्याचा भाग आहे. आता मला सांगा, देह तर नश्वर आहे आणि तो नाशिवंत आहे. आपलं प्रामाणिक जगद्गुरु तुकोबरायचं नाशिवंत देह जाणार सकळ किंवा आणि शरीर जाता आगवे नाशिवंत स्वभावे. शरीराचा नाशका हा स्वभाव आहे आणि ते जाणार आहे. देह जाईल त्याशी काळोबा खाईल. मग नश्वर त्याला उपदेशाची गरज नाही. आणि ते ब्रह्म ज्ञानाच्या पलीकडे गेलेले आहे, त्याला उपदेशाचीही गरज नाही. त्याला उपदेश करण्याची काही गरज नाही. देहाला उपदेश करून भागत नाही. मग राहता राहिली अंतःकरणातली बुद्धी. मग या बुद्धीला स्वस्वरूपाच्या पदावर कशी नेली याच्याकरता आपल्याला तत्व जाणायचं असतं. आणि म्हणून सांगण्याचा माझा भाग असा की मी मगाशी बोलून गेलो, पापानं संसार आवडतो, पुण्यानं देव आवडतो आणि ज्ञानानं देव कळतो. त्या
बुद्धिरूपी स्त्रीला स्वस्वरूपाच्या पदावर कशी नेली, त्या पदाचे प्रकार आहेत 3. पहिलं पद आहे नरकपद, दुसरं पद आहे स्वर्गपद आणि तिसरं पद आहे ब्रह्मपद. बरं का? आता नरक पदाची प्राप्ती, माणसानं मानवी जीवनामध्ये पाप केलं की नरकाची प्राप्ती, पुण्य केलं की स्वर्गाची प्राप्ती आणि ज्ञान मिळवलं की ब्रह्म्याची प्राप्ती. पापानं नरकाची प्राप्ती होते आणि नरक पदामध्ये केवळ दुःख आहे. स्वर्ग पदामध्ये दुःख नाही, पण दुःखाचं बीज आहे. आणि जिथं बीज आहे तिथं उत्पत्ती झाल्याशिवाय राहत नाही. आणि केवळ ज्ञान ब्रह्मपदामध्ये आहे. मग आता नरक पदामध्ये केवळ जर पाप आहे तर माणसं पाप का करतात? तर पाप करावं लागतच नाही, पाप होतच असतं. शेतामध्ये धान्य पेरावं लागतं, गवत मात्र तसंच उगवतं. मग आता उगवलेलं शेतामध्ये असलेलं पीक जोरदार यावं, चांगलं यावं म्हणून ते गवत काढावं लागतं. काढावे तण, शेती करावे राखण. मग तसं पाप घालवायचं असेल तर पुण्य करावं लागेल, पुण्य करावं लागेल आणि पुण्य करून मग पाप नष्ट होत असतं. पण इंद्रिय आवरत नाही ना, इंद्रिय आवरत नाही. जगद्गुरु तुकोबारायांचं प्रमाणे इंद्रियाचे दिने आम्ही केलो नारायणे, इंद्रिय आवरत नाही. आता इंद्रिय जर आवरत नसतील, इंद्रिय जर आवरत नसतील तर आमचे संत महात्मे म्हणतात शास्त्राचा आधार घ्यावा आणि इंद्रिय आवरण्याकरता, इंद्रिय आवरण्याकरता प्रत्येक इंद्रियाला काहीतरी व्यसन, व्यसन. आता बहुतेक इंद्रियाला व्यसन आहे, ते व्यसन आवरत. जसं बैल गाडीला झोपली आणि ती बैल जर भरधाव सुटली, ती आवरत नसेल तर त्यांच्या नाकामध्ये व्यसन घालायचे असते. तसं इंद्रिय आवरत नसतील तर महाराज विधीनं वागावं. आणि विधीला वागणं की फल प्राप्त होतं, फल प्राप्त झालं की जन्म मरणाचा प्रश्न सुटतो. तुम्हाला माहितीये नैश देशाचा राजा नल फक्त विधीला चुकला आणि त्याच्यामुळं अरण्यामध्ये काही दिवस राहावं लागलं दमयंती समोर. म्हणून विधीला फार महत्व आहे. विधीला प्राप्त झालं की फल प्राप्त होतं, फल प्राप्त झालं की जन्म मरणाचा प्रश्न सुटत असतो. आणि म्हणून सांगण्याचा माझा भाग की नरक पदामध्ये केवळ दुःख आहे, स्वर्ग पदामध्ये दुःख नाही पण दुःखाचं बीज आहे आणि ब्रह्मपदामध्ये केवळ ज्ञान आहे, केवळ आनंद आहे. आता ज्याच्यामध्ये दुःख आहे, ज्याच्यामध्ये स्वर्गपद आहे, आता ही पद तुम्ही आम्ही अपेक्षा करतो स्वर्गपदाची, मला इंद्र व्हावं, मला चंद्र व्हावं, मला अन्य स्वरूपाची पदवी मिळावी, याच्याकरता सामान्य जीव धडपड करतो. आणि आता तर न बोललेलं बरं, धडपड करतो. पण संत महात्मे ही पद उपेक्षितात, उपेक्षितात. महाराज आपण त्याची अपेक्षा करतो. अन्न संत महात्मे उपेक्षा करतात. का उपेक्षा करतात? तुकोबाराय म्हणतात ही पद फक्त आणखीन त्या पदापुरती मर्यादित असतात आणि त्या पदाचे पुण्यानं प्राप्त होत असतात. आणि ती पुण्याची मर्यादा संपली मग त्या पुण्याची पावती सरे, सवेची इंद्रपणाची ओटी होते, येऊ लागते माघारे मृत्यू लोका. इंद्र चंद्र महेंद्र पदे ध्रुवादिकांचे आनंद येते, निघे गा आल्हादे तुझ्या हृदे करीन घोष. महाराज ब्रह्मादिक पद ही दुःखाला कारणीभूत आहे. आणि म्हणून तुकोबारायांनी एक ठिकाणी तर आणखी देवाला विनंतीच केली, देवा तुम्ही जरी ही पद आम्हाला द्यायला लागला तरी पण आम्हाला ती नको का? ब्रह्मादिक पदे दुःखाची शिरारी तेथे चित्त जनी जडो देशी. तुका म्हणे त्याचे कळले आमावर्म, जे जे कर्मधर्म नाशिवंत, ते नाशिवंते ते पद आम्हाला नको. बरं, नरक पदाला आणि स्वर्ग पदाला जावं लागतं आणि जाणावं लागतं, ते ब्रह्मपद आहे. आणि जाणावं लागतं ते पद आम्ही स्वीकारतो. ते कसं स्वीकारतो? जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात किंवा संत महात्म्यांचं एक प्रमाण आहे की त्या पदाला आम्ही गेलो किंवा जातो, पण कसं जातो? निरखित निरखित गेली हो माये आणि पाहे तो तन्मय झाली हो. आता निरखित निरखित गेली हो आणि पाहे तो तन्मय झाली, याच्यामध्ये फार मोठी गमक आहे. महाराज पंचकोश विवर्जित करायला लागतात. अन्नमय कोश, प्राणमय कोश, विज्ञानमय कोश, मनोमय कोश आणि आनंदमय कोश. पंचकोशाचं विवर्जित करून त्रिविध देहाचं तादात्म्य सोडून मला सप्त अवस्थेच्या पलीकडे जाईल, तेव्हा त्या देहाची तन्मय म्हणजे अवस्था होते. कारण शास्त्र असं आहे, शास्त्र असं आहे की मनुष्य हा बायकोच्या ज्ञानामध्ये बायको होत नाही.
मनुष्य घोड्याच्या ज्ञानामध्ये घोडा होत नाही आणि ब्रह्म्याच्या ज्ञानामध्ये भिन्न राहत नाही. आणि म्हणून वेदांतामध्ये असं सांगितलेलं घट आहे तो वृत्तिक आहे पण जड आहे, घट आहे वृत्तिक आहे पण तो जड आहे, वंद्यापुत्र निवृत्तिक आहे पण तो असत आहे, आणि ब्रह्म हे निवृत्तिक आहे पण चीन आहे, बरं का. आणि म्हणून नुसतं लग्न झालं म्हणजे संसार झाला असं म्हणता येत नाही. लग्न झाल्यानंतर त्या मुलीला मुलं झाली तर संसार झाला म्हणावा, आहे की नाही, संसार झाला म्हणावा. तसं महाराज कर्तव्य कर्मानं साधूची बोधात्मक दृष्टी साधकावर झाली तर ब्रह्मस्वरूप प्राप्त होत असतं, तर ब्रह्मस्वरूप प्राप्त असतं. महात्मे म्हणतात, अहो बोधपुत्र निर्माण झाला जेव्हा, ममता म्हातारी मरून गेली तेव्हा, भक्ती बहीण धावून आली गावा. आम्हाला ही बोधात्मक दृष्टी प्राप्त झाली, आणि बोधात्मक दृष्टी प्राप्त झाल्यानंतर आमच्या ठिकाणी असणारा जो अपपर भाव आहे ना, अपपर भाव आहे, तो अपपर भाव आठव नाठव गेला भावाभाव, झाला स्वयमेव पांडुरंग. न देखो जया जना तया दावी आपणा, वेगळा सुख दुःखा मोह नाठवी धना, आपपर तेही नाही बंधू वर्ग सज्जना. असा आपपर भाव महाराज आमच्या ठिकाणी राहिला नाही, बरं का, आमच्या ठिकाणी राहिला नाही. आणि म्हणून मी आणि माझं हा भेद भ्रम आहे, बरं का. मी आणि माझा हा भेद भ्रम आहे. अहम ब्रह्मास्मी हा अभेद भ्रम आहे. मी आणि काय झालंय, ब्रह्मस्थितीला माणूस प्राप्त झातो, ब्रह्मस्थितीला प्राप्त झालो, पण संत महात्मे म्हणतात ब्रह्मस्थितीला आणखीन जरी साधक असला तरी संत महात्मे म्हणतात, तुका म्हणे अहम ब्रह्म आड येऊन येली भ्रम. आणि माऊलींचे कुठेतरी प्रमाणे बघा, भ्रमण धरी या देहाचा म्हणे विठ्ठल कार्य वाचा, का पडवणी जाईल कलेवर विठ्ठल विचारी पा सार, बरं का. आणि म्हणून भ्रम धरू नका. पण आपण सगळे एवढ्या ज्ञानावर गेल्यानंतर भ्रमात राहतो, भ्रमात. आणि म्हणून मी आता बोलत होतो की मी आणि माझं हा भेद भ्रम आहे, बरं का. अहम ब्रह्मास्मी हा अभेद भ्रम आहे, आणि पूर्वमीमांसकाचा भेदाभेद भ्रम आहे, बरं का. आता महाराज पूर्वमीमांसाचा भेद भ्रम आहे, सांख्यांचा अभेद भ्रम आहे, आणि भेदावाद भ्रम हा उत्तर मीमांसाचा आहे. वेदांत मतामध्ये भेदभ्रम नाही, वेदांत मतामध्ये अभेद भ्रम नाही, आणि वेदांत मतामध्ये भेदावाद सुद्धा भ्रम नाही. वेदांत मतामध्ये फक्त कल्पित भेद आणि वास्तव्य अभेद आहे. आमचे संत महात्मे म्हणतात, कल्पित भेदाला आणि वास्तव्य अभेदाला आम्ही प्राप्त झालो, पण कोणामुळं? गुरुदा विद्या वाटा तेने विवेक तीर्थ तटा, धोनी मळकटा बुद्धीचा जेणे. बुद्धीला या स्वस्वरूपाच्या पदावर नेली, आणि बुद्धी स्वस्वरूपाच्या पदावर गेल्यानंतर ब्रह्मपद त्याला प्राप्त झालं, ब्रह्मपद त्याला प्राप्त झालं. आणि म्हणून सांगण्याचा माझा भाग असा की या बुद्धीला स्वस्वरूपाच्या पदावर जो घेऊन जातो तो ब्रह्मज्ञानी म्हणा, किंवा ब्रह्मवेत्ता म्हणा, किंवा ब्रह्मप्राप्तीचा साधक म्हणा. आणि अशा उच्चस्तम स्थितीला गेलेल्या साधकाची तुमच्या माझ्याकडून जर अवहेलना झाली, अपमान झाला, तर त्याच्याकडून ब्रह्महत्येचं पातक घडलं जातं, बरं का. आणि म्हणून या अभंगामध्ये असं म्हणले की ब्रह्महत्या मारिल्या गायी, ब्रह्महत्या अशा उच्चस्तम स्थितीला गेल्या साधकाचा अवमान झाला तर महाराज त्या साधकाकडून पापाचे प्रकार मुख्य 3, पाप, उपपाप आणि महापाप. महापापामध्ये पुन्हा पापाचे प्रकार 5. दारू पिणं पाप आहे, परस्त्रीक पाप असलेलं पाहणं पाप आहे, चोरी करणं पाप आहे, आणि ब्रह्महत्या करणं पाप आहे. आणि या 5व्याला कारण म्हणजे या 4ला कारण असणारं 5वं पाप. आणि असं उच्चस्तम स्थितीला गेलेल्या साधक, ब्रह्मपदावर गेलेला एखादा साधक आहे, त्या साधकाची जर आपल्याकडून अवहेलना झाली, महाराज अवमान झाला, तर आपल्याकडून ब्रह्महत्येचं पातक झाल्याशिवाय राहत नाही. आणि ब्रह्महत्येचं पातक आणि गायी मारल्याचं पातक ही दोन्ही पातक ही महापातकामध्ये महापातक आहे ना. असा जो कोणी महापातकी असेल ना, तर महाराज सांगतात त्याने अनेक पाप
किल्ले असतात. त्याला माझ्या जगद्गुरु तुकोबरायांनी म्हटलेलं आहे, पवाडे त्या सुन्याचे. सुना म्हणजे कुत्र्याची उपमा दिलेली, कुत्र्याची उपमा, की ज्यानं आपली कन्या, आपली मुलगी पैशा करता दुसऱ्याला विकली, त्याला स्वान समान म्हटलेले, स्वान समान. बरं का, कारण ब्रह्महत्येचं पातक हे सामान्य नाही महाराज. बरं का, त्याचं कारण तुम्हाला सांगतो. झालं काय, उदाहरणाने बोलायचा तो कुठेतरी भागवतामध्ये असा एक पुरावा आलेला आहे की गंगा आणि यमुना, बरं का, गंगा आणि यमुना या दोन्ही नद्यांच्या मध्यभागी महाराज जलचरास चवन नावाचा ऋषी, बरं का, वास्तव्याला होता. चवन ऋषी वास्तव्याला होता. आणि मग नियमाप्रमाणे एक धीवर, म्हणजे त्याला आपल्या भाषेमध्ये आपण कोळी म्हणतो, कोळी, तो कोळी मासे मारण्याकरता जाळं घेऊन आला आणि त्या बरोबर तिथं ते माशाचं जाळं त्याने ते टाकलं. टाकल्यानंतर त्या जाळ्यामध्ये काही मासे अडकले आणि हा चवन ऋषी सुद्धा अडकला गेला. बरं का, आता चवन ऋषी म्हणजे सामान्य नाही, ब्रह्मस्वरूपाचा ऋषी तो. बरं का, ब्रह्मवेत्ता म्हटलं तरी काही हरकत नाही, ब्रह्मज्ञानापर्यंत पोहोचलेला तो ऋषी मुनी. आणि महाराज त्या चवन ऋषी त्या जाळ्यात अडकला गेला. जाळ्यामध्ये वर आल्यानंतर त्या धिवाराचा तर्काप सुटला. बापरे, माझ्याकडून केवढं मोठं पातक घडलं, या जाळ्यामध्ये हा ऋषी अडकला गेला. अरे बापरे, इतका घाबरला, विनंती करू लागला. आणखी नहुष राजाकडे गेला. नहुष राजाला बातमी सांगितली की माझ्या कर्मानं या चवन ऋषीला मी जाळ्यामध्ये अडकवलं, आता काय करावं. आणि नहुष राजाने या धीवराकडून घडलेलं पाप घालवण्याकरता जवळजवळ मला वाटतं 10 सहस्र मोहरा त्या चवन ऋषीला द्यायला लागला. म्हणला एवढीशानं माझं मोजमाप होत नाही, कारण ऋषीचं मोजमाप, ब्रह्म स्वरूपाला गेलेल्या साधकाचं मोजमाप आपण काय करू शकतो. त्यांनी 1 लक्ष आणखीन मोहरा दिल्या तरी त्याची तुलना त्याच्याशी होईना. त्यावेळी तो चवन ऋषी आणखीन या नहुष राजाला म्हणला, नहुषा, आमची किंमत ही अमोल किंमत आहे, तुम्हाला आमची किंमत कळणार नाही. आणि तुम्ही पृथ्वीमध्ये काहीही दान देऊन आमची किंमत केली तरी ती किंमत, ती तुलनात्मक होणार नाही. आणि म्हणून तुम्ही आमची तुलना करूच नका. आमची तुलना करायची झाली तर आमचं महत्व किंवा आमची ख्याती फक्त ब्रह्म समाजाला, ब्रह्मस्वरूपाला गेलेल्या साधकाला माहिती असते. आणि म्हणून एवढ्यामध्ये काय झालं, तिथं एक काय त्या ब्राह्मणाचं नाव आहे माझ्या लक्षात येईन आता, तो ब्राह्मण तिथं आला, कविजात. बरं, कविजात. आणि मग तो कविजात ब्राह्मण तिथं आल्यानंतर त्यानं त्या चवन ऋषीक पाहिलं आणि नहुष राजाला सांगितलं, नहुषा, या ऋषी मुनींची ब्रह्मस्वरूपाला गेलेल्या साधकाची आपण तुलना करू शकत नाही. महाराज, ब्रह्म समाज आणि गायी यांची तुलना समसमान राहते. आणि म्हणून तुम्ही आता काहीच करू नका, यांना एक गायी दान द्या, बरं का. आणि म्हणून नहुषाने गायी आणली आणि ती धीवराला दिली. धीवरानं ती चवन ऋषीला दिली. आणि चवन ऋषीला दिल्यानंतर चवन ऋषीच्या बाबतीमध्ये जे धीवराकडून जे घडलं होतं ना, ते झालं. आणि काय झालं, परत नंतर त्या म्हणजे चवन ऋषीने ती गाय त्या धीवराला देऊन टाकली. आणि त्याच्याबरोबर आलेले जे काही धीवर आणि ते मासे होते ना, त्यांना स्वर्ग लोकामध्ये महाराज चांगली जागा, चांगली गोष्टी आणि स्वर्ग सुखाची प्राप्ती करून दिली. म्हणून सांगण्याचा माझा भाग, गायी दानामध्ये महाराज आणि ब्रह्मस्वरूपाला गेलेल्या साधकाची तुलना ही समसमान असते. म्हणून अशा गायीची जर हत्या, गायीची जर हत्या घडली किंवा ब्रह्म समाजाच्या जर हत्या घडली, एखाद्या ब्रह्म समाजाला पूर्वकर्मानुसार, त्याचा भाग असा आहे की याच्या पुढे आणखी बोलायचं झालं तर मला वाटतं भागवतामध्ये असा एक पुरावा आहे की प्रजापती दक्षाला सृष्टी निर्मिती करता आणखीन महाराज अनुमोदन दिलं की तुम्ही सृष्टी निर्माण करा. आणि प्रजापती सृष्टी निर्माण करत असताना अनेक प्राणी निर्माण झाले, त्याच्यामध्ये मनुष्य देह निर्माण झाला, बरं का, मनुष्य देह निर्माण झाला. आणि मनुष्यामध्ये ब्रह्म समाजाला अनन्य त्याचप्रमाणे काय झालं की काही ऋषीमुनी त्याच्यामध्ये आले. आणि त्या ऋषीमुनींना प्रसाद
प्रजापती दक्षाने दिला नाही बरं का, भागवतामध्ये असं प्रजापती दक्षाने दिला नाही, ते म्हणले ब्रह्मदेवाक तुम्ही प्रसाद घ्या. आता ब्रह्मदेवाक ऋषीमुनी आल्यानंतर ब्रह्मदेवाने त्यांना अमृत दिलं. ब्रह्मदेवाने या ऋषीमुनीला काय दिलं? अमृत दिलं. आणि अमृत दिल्यानंतर महाराज त्या अमृत, आता अमृत म्हणजे सामान्य का, अमर होण्याचं पेय त्याचं नाव अमृत. आणि त्या अमृत यथेच्छ त्यांनी प्राशन केल्यानंतर महाराज जे ढेकर दिला ना नाही का, त्या ढेकराचा स्वाद, त्या ढेकराच्या स्वादानं महाराज अनेक प्रकारच्या गायी निर्माण झाल्या बरं का. गायी म्हणजे ऋषी मुनींच्या मुखातून गायी निर्माण झाल्या बरं का. आणि गायी निर्माण झाल्यानंतर महाराज काय झालं, त्या गायी कामधेनू गायी नाही नुसत्या निर्माण, कामधेनू निर्माण झाल्या. आणि मग त्या कामधेनूचं एक वासरू बरं का, त्याला वत्स आपण म्हणतो, ते वत्सा महाराज त्याच्या तोंडातून एक असा अमृतासारखा फेस बाहेर पडला. आपण दुधाचा फेस, आता दूध हे अमृतच आहे, दुधाचा फेस बाहेर पडला. आणि तो बरोबर महाराज भगवान शंकराच्या माथ्यावर पडला. आणि भगवान शंकराच्या माथ्यावर पडल्यानंतर भगवान शंकर रागावले. आणि मग त्याने तिसरा डोळा उघडला. मग त्यामुळं या कामधेनू होत्या ना, त्या काळ्या रंगाच्या होत्या, पण काही खबऱ्या झाल्या, काही पांढऱ्या झाल्या, काही तांबड्या झाल्या बरं का. त्यावेळी ब्रह्मदेवाने पुन्हा भगवान शंकराला, भगवान अहो गायी ती सामान्य नाही, चंद्राच्या शीतल प्रकाशामध्ये अमृत आहे, तसं गायीच्या आणखी महाराज गायीमध्ये सुद्धा अमृताचं श्रवण आहे, अमृताचं श्रवस आहे. आणि त्यामुळं हे त्यांना तू अवेलना करू नको गायीची. आणि मग पुन्हा महाराज त्या भगवान शंकरानं गायीनं जवळ घेतल्यानंतर त्याच्यात एक बैल होता, बैल त्याचं नाव वृषांक ठेवलं, वृषांक, किंवा त्याला नंदीकिशोर म्हटलेलं आहे. त्यानं आपल्या भगवान शंकरानं आपल्या जवळ घेतलं. आणि म्हणून गायीला अनन्यसाधारण महत्व आहे. आणि गायी जर त्यात कपिली गायी जर एखाद्याला दान दिलं ना, त्याला कितीतरी जन्मामध्ये महाराज निर्भयतेचं अभय असं सुख प्राप्त होत असतं बरं का. आणि म्हणून गायी दानात फार महत्व आहे. आणि मग एखाद्यानं जर ती गायीचीच हत्या केली, गायीला जर मारली, गायीचा जर अवमान केला, गायीच्या पोटात 33 कोटी देव आहे. गायीला शिंग नव्हती पूर्वी, पण त्या गायींनी महाराज देवतांची उपासना केली आणि आपल्याला शिंग निर्माण करून घेतली. महाराज त्या शिंग सुद्धा पवित्र आहे, गायीचे खूर पवित्र आहे, गायीचं शेपूट पवित्र आहे, गायीच्या पोटामध्ये 33 कोटी देव आहे. त्या गायीची अवहेलना केली तर गायी हत्तीचं पाप साधकाला लागतच असतं. गायीच्या गोमूत्रामध्ये आणि गायीच्या शेणामध्ये लक्ष्मी आहे बरं का. एकदा काय झालं, ती लक्ष्मी दैत्यांचा नाश करून, कमलोद्भव लक्ष्मी त्याला म्हटलेली आहे की त्या कमळाच्या फुलातून तिची उत्पत्ती झाली बरं का. आणि मग ती लक्ष्मी दैत्यांचा नाश करून गायीजवळ आली आणि गायीला विनंती केली की तुझ्याजवळ मला वास्तव्य द्या, तुझ्याजवळ मला वास्तव्य द्या. तेव्हा गाय म्हणली तू चंचल आहे, लक्ष्मी ही चंचल आहे, लक्ष्मी करता तर आज सगळं जग आणखी लक्ष्मीच्या मागे. 2 वर्ष कोरोनाच्या प्रादुर्भावामध्ये महाराज मंडळाला लक्ष्मी नाही तर महाराजांची घर बसण्याचा बेत आला. आता सगळं चाललेलं. आणि म्हणून सांगण्याचा माझा बाब ती लक्ष्मी म्हटली, ती गायी म्हणली लक्ष्मी तू चंचल आहे, तुला आमच्या ठिकाणी वास्तव्य नाही म्हणली. 33 कोटी देव तुझ्या जर पोटामध्ये आहे, तुमच्या पोटामध्ये, तर मला एखाद्या क्वचित जागेमध्ये असली जागे, गायीच्या शेणामध्ये, गायीच्या गोमूत्रामध्ये लक्ष्मीला वास्तव्य दिलं. म्हणून गायीच्या शेणामध्ये पवित्र आहे, गायीच्या गोमूत्रामध्ये पवित्रता आहे बरं का. आणि म्हणून सांगणे गाय ही सर्वांगाने पवित्र आहे. आणि मग त्या गायीची जर सेवा केली तर तिन्ही लोकांमध्ये त्या साधकाला सुख संपत्ती प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून गायी आता, आणि त्या गायीची जर अवहेलना झाली, गायीची जर आपल्याकडून अवहेलना झाली तर गायी हत्येचंही पातक आपल्याकडे लागतं ना, गाय हत्येचं पातक लागतं ना. समजा गायी हत्येचं पातक इतकं म्हणजे ब्रह्महत्येच्या पातकाच्या समान आहे. आणि म्हणून गायीची सेवा करावी, कारण गायी कदाचित आईपेक्षा श्रेष्ठ असेल. बाईचं मूल आणि गायीचं वासरू दगदग्या अग्नीमध्ये होतं, दृष्टांत सगळ्यांना माहिती. पण त्या अग्नीतून त्या बाईला आपलं मूल काढता आलं नाही, पण गायीनं जीवाची पर्वा केली नाही. गायीने जीवाची पर्वा केली का, त्या दगदगत्या अग्नीमध्ये गेली आणि आपल्या वासराला वाचवलं. मग गायीचं महत्व काय सामान्य आहे का महाराज.
आणि त्या गायीची जर आपल्याकडून सेवा घडली नाही तर तो सुद्धा आणखी गायी हत्येचं पातकच आहे बरं का. याच्या पुढे एक 2-5 मिनिटाचं उदाहरण सांगायचं झालं तर काय झालं, भगीरथाच्या तपश्चर्यानं, नीट आहे का, भगीरथाच्या तपश्चर्यानं स्वर्गगंगा मृत्यूलोकामध्ये आली आणि ती स्वर्गगंगा साठवण्याकरता भगीरथानं शंकराची विनंती केली आणि भगवान शंकराने ती स्वर्गगंगा ब्रह्मगिरी पर्वतावर आपल्या जटेमध्ये झिलली आणि मग पर्वणीच्या स्नानाला आले होते, पर्वणीच्या स्नानाला आले होते आणि गंगा ही भगवान शंकराच्या माथ्यावर आल्यामुळं पार्वतीला कसं झालं, कारण गंगा याच्या माथ्यावर आली आणि झालं काय, कारण 14 रत्नापैकी विष हे रत्न हलाल विष दैवी दैत्य सागर मंथन पै केले, त्यामाजी अवचित हलाल सापडले आणि ते आसुरपणे प्राशन केले. भगवान शंकराने ते विष प्राशन केल्यामुळं त्यांच्या अंगाचा दाह होत होता आणि गंगा त्याच्या माथ्यावर आल्यानंतर ते शांत झाले आणि म्हणून ते द्यायला कबूल नाही बरं का. आणि मग पार्वतीला कसं झालं, पार्वतीचा मनसंकल्पाचा पुत्र त्याचं नाव गणपती, त्या गणपतीनं एक दिवस आईला विचारलं, आई तुझी तब्येत का खालवली, त्यावेळी म्हणली बाळा काय झालं, त्याच्या डोक्यावर गंगा आली त्याच्यामुळे तो आपले काही बघना. मग गणपती म्हणला काळजी करू नको आई, त्याच्या माथ्यावरची आणखी खाली आणण्याकरता मी प्रयत्न करतो. आणि म्हणून गणपतीनं काय केलं, पार्वतीच्या दरबारामध्ये असणारी जया नावाची दासी हिला गायीचं रूप यायला लावलं आणि तिला सांगितलं की दंडकारण्यामध्ये गौतम ऋषी पर्वणीच्या स्नानाला आलेले आहेत, त्याच्या सामर्थ्यानं त्यांना आता जसं शेतामध्ये भाताचं पीक आणखी डौलबाज आहे, त्या डौलबाज भाताच्या पिकामध्ये जायचं, भात खायचं, धान्य कुणीतरी आपलं जनावर खातंय म्हणून गौतम ऋषीला राग येईल आणि तो गायीला मारण्याकरता येईल. आणि तसंच झालं. ती जया नावाची दासी गायीच्या रूपाने गेली, गौतमीच्या आणखी काचरामध्ये लोंब्या आलेलं भात खायला लागली. गौतम ऋषी पर्वणीच्या स्नानाला जाता जाता पाहिलं कोणाचं तरी जनावर, कोणाची तरी गायी आपल्या शेतामध्ये बहरलेलं पीक खाती म्हणून धावत आला आणि त्या गायीवर सोटा मारला. तसं त्या जया नावाच्या दासीनं आणखी प्राण सोडला. नुसतं गायीच्या रूपामध्ये गेलेल्या ची हत्या गौतमाकडून घडली, तेव्हा गणपतीकडे आणखीन गौतम ऋषी आला आणि गणपती बाप्पाला विनंती केली की या पातकातून मुक्त होण्याकरता मी काय करावं म्हटल्यानंतर गणपतीनं गौतम ऋषीला सल्ला दिला की भगवान शंकराच्या डोक्यावर असणारी गंगा तुला खाली पंचवटीला आणावी लागेल आणि पंचवटीमध्ये आणल्यानंतर त्याच्यामध्ये स्नान केलं तर गायी हत्तीचं पातक नष्ट होईल. मला सांगण्याचा माझा तेने पद्धतीनं गौतमानं ती भगवान शंकराच्या जटेतून जवभर गंगा आणली, ती पहिल्या गंगेला मिळाली, ती पातळात जाऊ लागली, तिथं पुन्हा गौतमानं कुश मारला आणि कुशानं ती वर काढली म्हणून त्या स्थानाला आजही कुशावर्त म्हटलेलं आहे. पुढे जानू नावाचा ऋषी आणखी तपश्चर्येला बसला होता, त्याच्या शेजारून ते गंगेचं पाणी गेल्यानंतर त्याला त्या तपश्चर्येमध्ये थोडासा व्यत्यय आला, त्यानं ती गंगा तोंडामध्ये जिळली. पुन्हा पुन्हा आणखी त्या गौतम ऋषींनी विनंती केली की बाबा मी गायी हत्येच्या पातकातून मुक्त होण्याकरता ती गंगा आणलेली आहे, माझी मला दे. आणि मग ती नाशिकला पंचवटीला आली, त्याच्यामध्ये गायीच्या स्वरूपामध्ये आलेल्याला त्याला गायी हत्तीचं पाप जर चुकलं नाही तर तुमच्यामध्ये सामान्यतेची गोष्ट सोडून बोला. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबा या अभंगामध्ये म्हणतात, ज्यानं ब्रह्महत्या केली, ज्याने गायीला मारलं, सजन कसायची गोष्ट सर्वांना माहिती आहे. आणि काही पाप केलं त्याला तो असणारा करता विकली, ज्यानं नरमास खाऊन अशा माणसाचं नाव
उच्चार जरी केला माझ्या जीवाला धडका सुटतो. अशा पापी माणसाला जन्म देणारी म्हणे कोरा मला आई ते बाप अशा पद्धतीने वागण्यापेक्षा भीक मागून त्याला संदर्भात गणेश कोणे बंद करा. गणेश पापी करणारा उच्च जरी जीवला ब्रह्मा वापर केली की हाकाळी म्हणून पापी माणसानं मुलीला विकले म्हणजे धर्मास खड्यासारखा स्वतःची अप्रू विकून आहे. शिवाय अवघे पापी केले आहे.